कापूस आणि सोयाबीन सारख्या पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील एका प्रगतिशील शेतकऱ्यानं हळद लागवडीचा यशस्वी प्रयोग केला। नेर तालुक्यातील घुई गावाचं गोपाळ राठोड गेल्या 4 वर्षांपासून हळदीच्या शेतातून लाखोंचं उत्पन्न घेत असून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील घुई गावाचं प्रगतिशील शेतकरी गोपाळ राठोड यांनी पारंपरिक शेतीला फटका देत 4 वर्षांपूर्वी हळदीची लागवड सुरू केली। 7 एकर शेती असलेल्या राठोड यांनी कापूस आणि सोयाबीनऐवजी हळद लागवडीचा निर्णय घेतला आणि पहिल्याच वर्षी त्यांना चांगलं उत्पादन व भरघोस उत्पन्न मिळालं। गेल्या 4 वर्षांपासून हळदीच्या पिकातून ते दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पन्न घेत आहेत। हळदीच्या पिकाला जनावरांचा उपद्रव होत नाही, तसंच बाजारात कायम मागणी असल्यानं उत्पादित मालाची 100% विक्री होत असल्याचं गोपाळ राठोड यांनी सांगितलं। यंदाही त्यांनी 7 एकर क्षेत्रावर हळदीची लागवड केली आहे। कमी पाण्यात आणि तुलनेनं कमी खर्चात येणारं हे पीक इतर शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र हळदीसाठी स्थानिक स्तरावर स्वतंत्र बाजारपेठ नसल्यानं विक्री करताना अडचणी येतात। त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गोपाळ राठोड यांनी शासनाकडे केली आहे। उल्हास निनावने, UCN न्यूज, यवतमाळ।